हे गाईस एकदा परत पुन्हा स्वागत आहे आपलं असरकोली चॅनलवरती. आणि आता आपण चाललो आहे अलिबागला. आणि आज जसं तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी पण आम्ही लोक गेलतो अलिबागला, तर यंदा पण आम्ही अलिबागला जाणार आहे. तर आता आम्ही सध्या निघालो बसतो बाईकवर आणि आता आपण डायरेक्टली भेटूया जेटीवर. चला, तर आता आपण चाललो आपल्या दरबारात. जय जय मल्हार, जय मल्हार. जय मल्हार. आतमध्ये तरी यायचं ना. हे बघा पारुशे, अजून पारुशेच आहे. हा तर गाईज हे आमचे देव आहे. चला सोबत, मग आज मज्जा धमाल. जय मल्हार, जय मल्हार. तर गाई चला आता आपण निघूया वर्सोलीला हेलकोट. आणि आता आपण चाललो आहे भावच्या धक्क्यावरती बोट पकडायला. तर आपण डिरेक्टली भावच्या धक्क्यावर जाऊ. तर ही आमची ओवी, जय मल्हार. हिला तर तुम्ही ओळखतात, पकवानवाली. जय मल्हारी वार्ता. ताई आम्ही चाललो आहे सकमावरती. आमचा पण नमस्कार सांगा प्रसाराला आम्हाला. नक्की नक्की. व्यवस्थित झालं. हो हो हो. त्याला नेताव. कुणाला? हा तेजला नेते. ही बघा पारुशी. आम्ही चल. तर गाईज आज मॅरेथॉन असल्यामुळे आम्ही लोक ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. ट्रॅफिक बघा. आणि ही मॅरेथॉनची ट्रॅफिक सकाळपासून आहे, 3-4 वाजल्यापासून. आणि 12ला थंडी होणार आहे. तर हे आपलं आहे CSCचं प्रमायसेस. ते सगळे मॅरेथॉनचे पार्टिसिपेंट्स होते. तर गाईज आता आपण पोचत आहे भावच्या धक्क्यावर. ही आहे रोरोसाठी जायला. रोरोचं गेट आहे. रोरोचं गेट आहे हो. आणि यायला लागला म्हणजे आपलं भावचा धक्का आला. यो आला आपला भावचा धक्का. तर आपण बाय द वे रोरोनी नाही जाणार आहे, नॉर्मल बोटनी जाणार आहे. आणि ते आम्हाला नॉर्मल बोट परवडते. आपला आराम से जाओ, हवा खाके जाओ. आणि पैसे कमी. आणि आपला दर्या. रस्ते क्लिअर केले नाही तर मरणाची खड्डे. बंद आहे. आजार खपला असेल आता. तर गाईज लागली आहे भूक आणि आम्ही बसलो. आता आम्ही बसलो म्हणजे पुरी भाजी घेतोय. तर गाईज आता आपण आलेलो आहे भावच्या धक्क्यावर. ही आपली आहे बोटी आणि आहे भावचा धक्का. आता आपण बघा आपली मार्तनचे सगळेजण बसू उभे इकडं. मला दे. काय खातात? शेंगदाणे मुंगफल्या खातात ते उकडलेले. थँक्यू. तर गाईज आता आपण बसलेलो आहे बोटीमध्ये. ते जिथं बसला पाहिजे. मी तुम्हाला वरून पण व्ह्यू दाखवतो एकदा. हे आहे वरून व्ह्यू. तर आता आपली बोट निघालेली आहे.
आहे शिनाळ टेकडी. गाडी आता आम्ही करत आहे नाश्ता. तर पाठी बोटीचा आवाज खूप आहे आणि खूप जोरात भूक लागली तर आता नाश्ता करतात. जय श्रीराम. तर दाखवतो आम्ही लोक काय काय खातो. पुरी भाजी आहे, समोसा आहे, ही पण पुरी भाजी आहे. मी तो केक मस्ती करतोय. मोठी तर आहे महिने आता गाईज फायनली आम्ही लोक आलो आहे अलिबागला रेवस बंदरावरती. आता मी चाललो आहे वर्सोलीला. तर तुम्ही बघू शकताय बघा रेवस बंदर आहे की गाडी झाली मला लोक बोलतात ना. हां, तर आता आपण आहे रेवस बंदरावरती आणि आपण आता जाणार आहे अलिबागला. अलिबागवरनं मग वर्सोलीला, अलिबागला आपण जेवू वगैरे आणि मग तिकडनं आपण वर्सोलीला निघू. तर आपण चला मध्ये मध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहे बघण्यासारख्या ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि एक्सप्लोअर करूया आपण अलिबागात. तर गाईज हे बघा, हे मँग्रोव्हची झाडं आहे जो की लंग्स बोलू शकतात, नाही स्पंज बोलू शकतात दर्याचा. की हे मँग्रोव्हची झाडं काय करतात ना, म्हणजे जे पाणी असते दर्याचा तो पुढे यायला देत नाही. तर तिथं जागेवरती थांबवते. एक तिची लाट असते ना, ती लाट ती कमी करते. तर आपला आला आहे आता हा बंदर, रेवस बंदरचा एंट्रन्स आहे. मोठा दुकान आहे सगळी आणि प्रत्येक ठिकाणी आपला देव, हा मल्हार देव आपला. जय मल्हार. काय खड्डेच नाही मरणाचे. आता आम्ही लोक पोचलो आहे अलिबागमध्ये. आता थोडा रेस्ट वगैरे मतलब जेवू वगैरे, थोडा रेस्ट करू आणि मग आपण लोक निघू पुढच्या प्रवासाला. आणि थोडा बॉडीला पण रिलॅक्सेशन पाहिजे, तो थोडा बॉडीला पण रिलॅक्स ठेवेल. आणि मग आपण डायरेक्टली सगमावरती भेटू, म्हणजे वर्सोलीला भेटू आपण, जिथं आपली देवाच्या पायाचे ठसे आहे तिथं आपण जाऊया. तर आता आपण जाऊया आमच्या बहिणीकडे, पियाताईकडे, आणि आपण डायरेक्टली तिथं भेटूया. आता आम्ही पोचलो आहे पियाताईच्या घरी. स्वागताला गेटवर बघा आम्हाला. आमचं बघा आगमन कसं होते. आलेलो आहे घरी. चला. ही आमची मावशी आहे.
लाईट लाव. मी कुठे आलो आपण पियाताईच्या घरी. हे आहे छोटूस घर. हे आहे किचन. या बंद रे. काय काय बनवला? पालक पनीरची भाजी हलकटा. मी नाही खात पनीर. नाही मी खाणारच नाही. गाईस आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही लोक थोडं फ्रेश वगैरे थोडा आराम करू आणि मग आम्ही लोक वर्सोली निघू सकमावरती आणि मग आपण तिथं आपली भेट करूया. हे मला सदानंदाचा एअरपोर्ट. आता आपण आलेलो आहोत वर्सोली गावात. वर्सोली गावातून काही म्हणजे 3 ते 4 किलोमीटर नंतर असेल मोलेगाव म्हणून. तिकडे आपल्या कोळ्यांसाठी देवाने पावलं सोडून गेले आणि तिकडे आपले जे कान्होबुवा आणि मालुबुवा जे आपल्याला त्यांनी खरंच कुलदैवत दाखवले असे आपले 2 संत आहेत. ते सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येतील आणि हा प्रोग्राम आम्ही कंटिन्यू ठेवत आहोत. तर गाईज ही आपली आहे कान्होबुवा आणि मालुबुवाची समाधी. हे आपले कोल्यांचे संत आहे कारण यांच्यामुळे आपल्याला आपला कुलदैवत कळाला. गाईस आता मी निघालोय देवलातून आणि आता मी जात आहे वर्सोलीच्या देवलात. तिथं देवाचं मंदिर आहे तिथं जात आहे. तर आपण आता तिथं भेटूया. तर हे बघा ही आहे वर्सोलीचा देऊळ. आता आपण आज जाऊया देवळाच्या. तर चला तो आहे आपला वर्सोलीचा देऊळ. तर हे बघा ही आहे आपली वर्सोलीची जेजुरी, मिनी जेजुरी.